मिरज येथील मुख्याध्यापिका सौ दीपाली योगेश कांबळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका सौ दीपाली योगेश कांबळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला। निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वागिरे, सचिव संगीता आरोग्य, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद व कांबळे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत देण्यात आला। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ दीपाली कांबळे यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव दीपाली योगेश कांबळे। जन्मापासून आतापर्यंतची आपली थोडक्यात माहिती? माझा जन्म 1988 साली सोळांपूर या गावी झाला। राधानगरी तालुक्यातील सोळांपूर या गावी झाला। माझे आई वडील शिक्षक होते, आता रिटायर आहेत ते। घरामध्ये शैक्षणिकच वारसा असल्यामुळे माझंही शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्येच म्हणजे डीएड कंप्लीट झालं। डीएड नंतर मी 2009 साली दी मिरज एज्युकेशन सोसायटी नूतन बाल विद्यालय या शाळेमध्ये 2009 साली कार्यरत झाले आणि 2010 साली माझं लग्न झालं। लग्नानंतर मी इथं मिरजमध्ये स्थायिक झाले आणि लग्नानंतर मी बीएड केलं। लग्न झाल्यानंतर बीएड केलं। माझे पती श्री योगेश महादेव कांबळे यांचाही सपोर्ट मला खूप लाभला। तसेच मी दी मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज नूतन बाल विद्यालय या शाळेमध्ये गेली 15 वर्ष कार्यरत आहे आणि गेली 2 वर्ष ॲज अ मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। तसेच एक आदर्श व्यक्ती जेव्हा घडत असतो तेव्हा ती आदर्श व्यक्ती समाजात घरात वावरत असताना कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता ती व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असते आणि असंच प्रामाणिकपणे काम करण्याची माझी इच्छा होती आणि इथून पुढेही असणार आहे आणि असंच काम मी सदा करत राहणार आहे। तुमची जी पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन ही संस्था आहे, ही समाजातील अशा महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा जो महिलांचा सन्मान करत आहे, आदर सत्कार करत आहे, खरंच खूप छान वाटतंय की ही जी संस्था आहे ही संस्था 8 मार्च या दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करते, आदर करते। अभिमानाने ऊर भरून येतोय की महिलांना म्हणजे कोणतीही महिला असू दे, मीच नाही, समाजामध्ये वावरणाऱ्या ज्या महिला आहेत अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, इंजिनियर महिला आहेत, डॉक्टर महिला आहेत, या महिलांच्या कामाचं कुणीतरी कुठल्याही संस्थेनं म्हणजे आदर सत्कार किंवा त्यांचं कामाचं कौतुक केलं की त्यांना खूप छान वाटतं। कोणतरी ह्या कामाची दखल घेत आहे, आपल्या कामाची दखल घेत आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि या संस्थेची मी खूप आभारी आहे की समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती महिला आहेत, त्या महिलांना शोधून त्यांचा आदर सत्कार करते। त्यामुळे महिलांना आणि पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यांना अजून काम करण्यासाठी उत्साह येतो। थँक्यू मॅडम। धन्यवाद।